शिक्षकांनी शिक्षकांसाठी चालवलेली बँक अशी ख्याती असणाऱ्या दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचं कामकाज करताना राजर्षी शाहू विकास आघाडीचा विकासात्मक अजेंडा राबवण्यात येईल, तसंच बँकेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी बांधील आहोत, अशी घोषणा बँकेचे नूतन अध्यक्ष SV पाटील यांनी केली। संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत ते बोलत होते। जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या शिखर बँकेच्या अध्यक्षपदी SV पाटील यांची तर उपाध्यक्षपदी गजानन कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यानंतर बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली। प्रारंभी संचालक मंडळानं दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला। त्यानंतर बोलताना अध्यक्ष SV पाटील यांनी आगामी वर्षभरात राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली। बँकेचे 6,617 सभासद असून ठेवी 451 कोटी रुपयांच्या आहेत, तर 295 कोटी रुपयांचा कर्ज वाटप झालंय। शिक्षक बँकेला 3,06,00,000 रुपयांचा निव्वळ नफा झाला असून नजीकच्या काळात कर्जावरील व्याजदर 10% वरून 9% पर्यंत आणलं जाईल, तर सभासदांना देण्यात येणारा डिव्हिडंड 7.5% वरून 8% पर्यंत वाढवणार असल्याची पाटील यांनी घोषणा केली। तसंच मयत कर्जदारांना संपूर्ण कर्जमाफीच्या धोरणाची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे सुरू ठेवली जाईल। त्यासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात आली आहे, असं अध्यक्ष SV पाटील यांनी सांगितलं। शिवाय बँकेच्या प्रवेशद्वारासमोरील अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी सभासदांच्या वाहनांच्या पार्किंगची सुविधा केल्याचं पाटील यांनी सांगितलं। सध्या बँकेच्या 11 शाखा असून लवकरच कळे, बोरगाव, कागल, इचलकरंजी आणि साळवण इथं नव्या शाखा सुरू केल्या जातील, असंही अध्यक्ष पाटील यांनी घोषित केलं। बँकेच्या संचालक मंडळाची सभा खिळीमिळीच्या वातावरणात पार पडली।